टॉयलेटरी बॅगमध्ये ठेवण्यासाठी अजून एक प्रोडक्ट आहे जो तुम्हाला मी दाखवायचा विसरले. तर हा आहे छोटासा पिल बॉक्स आहे. याची किंमत याच्या साईजपेक्षा थोडीशी जास्त आहे, पण उपयोगाचा आहे. तर हा असा एक छोटासा पिल बॉक्स आहे गोळ्या ठेवण्यासाठी. जो आपण म्हाताऱ्या माणसांना लक्षात राहाव्यात म्हणून गोळ्या डिवाइड करून ठेवू शकतो, तो असा एक पिल बॉक्स आहे. इथे बघू शकतो की हे 4 कंपार्टमेंट्स आहेत. हे चारीकडून ओपन होतात. इथे एक, हा एक, 2 त्यामध्ये गोळ्या ठेवण्यासाठी दिलेला आहे. हे असे 4 कंपार्टमेंट्स आहेत. हा इथून असा उघडतो. यालाही एक छोटंसं डोर आहे. इथे बघू शकता तुम्ही. हे असं आहे, म्हणजे असं आहे हे ॲक्च्युअली. इथे जागा आहे आणि ह्याचं पॅक होतं. आणि हे जे आहे इथे 3 आहेत याचे भाग. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. असं म्हणजे एकूण हे 3, हा एक 4 आणि हे 4 असे 5 आणि हा असा फोल्ड होतो. तर हा क्यूट बॉक्स आहे. हा मला खूप आवडला. तर हा पिल बॉक्स आहे ॲक्च्युअली. तर यामध्ये आपल्या छोट्या-छोट्या डीमार्टमध्ये ज्या पिन्स येतात, यामध्ये कुठेतरी आहेत, मी ठेवलेलं दाखवते तुम्हाला. गोल्डन कलरमध्ये ज्या पिन्स असतात, त्या यामध्ये बसतात. त्याचं साईज एवढंच आहे. त्या साईडला तुम्ही टिकल्या ठेवू शकता, वेगवेगळ्या कलरच्या टिकल्या ठेवू शकता किंवा आपले छोटे-छोटे इयरिंग्स असतात, टॉप्स असतात तुम्ही घातलेले, हे असे छोटे-छोटे इयरिंग्स तुम्ही यामध्ये ठेवू शकता. इथे टिकल्या ठेवू शकता, पिन्स ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला जे हवे ते तुम्ही ठेवू शकता. टिकलीचं पाकिट सुद्धा यामध्ये येईल की नाही गॅरंटी नाही, पण यात सामान बसू शकतं. यू पिन्स असतात त्या यामध्ये बसतात मोठ्या साईजच्या. तर यामध्ये बघू शकता तुम्ही पिन्स, साडीची पिन ठेवलेली आहे. इथे हेअर पिन्स आहेत आणि इथे परत या साडीच्या पिन्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही एका या छोट्याशा डब्यात ठेवू शकता आणि हा बॉक्स टॉयलेटरी बॅगमध्ये निवांत बसू शकतो. तर पिन काढायची, पर्समध्ये ठेवायची, पिन काढायची, सुटकेसमध्ये ठेवायची आणि नंतर मग घरी आल्यावर सगळा पसारा शोधत बसायचा आणि परत टॉयलेटरी बॅगमध्ये हाय तसा कोंबून ठेवायचा. त्यापेक्षा अशी बॅग, अशी छोटीशी डबी घ्या. याच्या मी जसं सांगितलं याच्या साईजपेक्षा थोडी त्याची प्राईस जास्त आहे, पण हा सुद्धा घेऊन मी 5 वर्ष झालेत. या टॉयलेटरी बॅगसोबतच मी घेतलेला हा बॉक्स आहे आणि अजून मी वापरते. जैसे थे आहे, याला काहीही झालेलं नाही आहे. प्लास्टिकच्या गोष्टी वापरताना जरा थोड्या जपून वापरा, कारण याचे जे हँडल्स असतात हे जास्त मोडण्याची शक्यता असते. इथे बघू शकता तुम्ही, हे इथे आहे, हे जे आहे ते पुढे बघू शकता तुम्ही, हेच जास्त मोडण्याची शक्यता असते. तुम्ही जर हाताळताना व्यवस्थित व्यवस्थित हाताळलं तर त्याला काही होऊ शकत नाही. मी याला घेताना 200 रुपयाला घेतलेलं होतं आणि मला वाटतंय की वर्थ आहे प्राईस, कारण 5 वर्ष झालं मी वापरते आहे. हा हाताचा बॉक्स राहिलेला आहे. आता याची किती प्राईस आहे ते तुम्हाला मी सांगेन. जर तुम्हाला कोणाला हा घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. थँक्यू.